माझं नाव शिरीष वसंत साठे, राहणार कल्याण. मी जवळजवळ 1991 पासून स्वामीजींच्या सभासद आहे. माझा मित्र स्वर्गीय ऋषिकेश कुलकर्णी याच्या संपर्काने मी आलो. पहिल्यांदाच मला स्वामीजींनी सांगितलं आरतीमध्ये गुरुदर्शनच्या कोपनेश्वर मंदिरात जाऊन बस. तर मला काही कळलं नाही. तर माझ्या नशिबात मी नोकरीच्या शोधात आलो होतो, नोकरी मिळेल म्हणून. तर मला पळीभंड म्हणजे माझ्या हातून पूजा अर्चा हीच सेवा होती. त्यानंतर स्वामीजींच्या आदेशानुसार 1993च्या पदयात्रेत वाडी औदुंबरच्या सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला 11 गुरुचरित्र पारायण करायला सांगितली. तर ती माझी खडवलीला 2 वर्ष स्वामी सेवेत गेली. तेव्हा पारायण आणि 11,000 महामृत्युंजय जप झाला. त्याच्यानंतर 1995 साली शिर्डी पदयात्रा वाया त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी झाली आणि 12 पदयात्रांचा संकल्प स्वामीजींनी सोडला. त्यात माझा सहभाग होता. स्वामीजींच्याकडूनची जी सेवा होती पदयात्रेच्या संकल्पाची ती 12 वर्ष आणि ही 10 वर्ष अशी एकूण 22 वर्ष संकल्पाचा सेवा माझ्याकडून होते आहे. स्वामीजींच्या आशीर्वादामुळे स्वामीजींची भाची सौ सानिका ही माझी सौभाग्य होती. 25 वर्ष झालेली स्वामीजींची सेवा आहे. आणि स्वामीजींचा एक वाक्य सदा स्वामी सन्निधी ऐसे करावे, या अनुषंगाने गेल्या वर्षी आमची स्वतःची वास्तू स्वामीजींच्या आशीर्वादाने मिळाली. यापेक्षा वेगळा काय अनुभव. त्यामुळे सद्गुरूंचे चरण कायम आम्ही आमचे हात सद्गुरूंच्या चरणावर कायम आहे. आणि अशी सेवा आम्हाला निरंतर जशी जमेल तशी घडावी, ती स्वामीजींची आशीर्वाद असावा आमच्या उभयंत. मी एक असा किस्सा झाला. गुरुदर्शनला आरत्या व्हायच्या पूर्वी स्वामीजींच्या गुरुवार आणि शनिवार स्वामीजींच्या सवाचा. त्यावेळेस मी शिरीष वसंत साठे, नंतर आपले कुलकर्णी काका, अंबरनाथचे कुलकर्णी काका आणि बापू झोपेचे भाऊ मोठे, असे 3 आम्ही बसलेलो. त्यावेळेस सरांनी माझा श्रीपाद श्री वल्लभायांच्या स्वरूपात लठ्ठ्या नाव ठेवलं. कुलकर्णी काका जे आहेत अंबरनाथचे त्यांना पठ्ठ्या नाव ठेवलं आणि बापू झोपेंचे मोठे भाऊ त्यांना बुट्ट्या नाव ठेवलं. अशी 3 नावं ठेवली. त्यात लठ्ठ्या नाव हे मला त्यांनी ठेवलं की त्यांनी त्याच्यात माझ्याकडून पूजाची सेवा घडावी म्हणून हा लठ्ठ्या नाव ठेवलेलं आहे स्वामीजींनी. एका आरतीला 3 आम्ही समोर बसलेलो तेव्हा